नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण ठीक असणार. नुकताच आरोग्य विभागाने तारीख जाहीर केलेली आहे की परीक्षा कधी होणार आहे. परीक्षेच्या तारखा आरोग्य विभागाने जाहीर केल्या आहेत. तर त्याच्या संबंधित आपल्याला थोडंसं आज बोलणार आहोत आपण आणि त्याच्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ऑफिशियल वेबसाईटवरून आपण सगळी माहिती घेत असतो आणि सगळं जे माहिती आहे तुम्हाला ते तंतोतंत तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करतो. तर तुम्ही चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, जेणेकरून तुम्ही सर्वांना जी अपडेट येईल ती लवकरात लवकर भेटेल. भरपूर दिवस झाले एक्झाम पेंडिंग होत्या. मग ज्या एक्झाम आहे त्या एक्झाम फायनली ज्या आहे ते स्टार्ट झाल्या आणि आता आरोग्य विभागाचे जे आहे ते डेट आली आहे. आणि डेट कोणती आहे तर याच महिन्यातले मी तुम्हाला डायरेक्ट साईटवर जाऊन दाखवतो. महाआरोग्यभरती.com हा .com टाकायचा आहे. म्हणजे इकडे पण नाही जायचं, तिकडे पण नाही जायचं आहे, डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. नाहीतर भरपूर लोक मी असे बघितले आहे की ते भलताच कोणता ॲड्रेस टाकून देतात, कोणत्या तरी नोकरीच्या .comवर चालले जातात आणि मग तिथे लिंक शोधत बसतात की हॉल तिकीट कसं डाउनलोड वगैरे करायचं. तर असं तुम्हाला काहीच नाही करायचं आहे. भटकू नका, वेळ नाही आहे आपल्याकडे. सरळ सरळ महाआरोग्यभरती.com या वेबसाईटवर जायचं. तुमच्यासमोर जे आहे मी ओपन करूनच दिली आहे ही www.महाआरोग्यभरती.com. गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र हेल्थ, म्हणजे जे लोक तुमची परीक्षा घेणार आहे, जे डिपार्टमेंट तुमची परीक्षा घेणार आहे, ज्या वेबसाईटवर तुम्ही फॉर्म भरला होता त्याच वेबसाईटवर तुम्हाला हॉल तिकीट दिला आहे. आणि हॉल तिकीट पण असं लपलेलं नाही आहे. सरळ सरळ पहिलंच पेज जसं तुम्ही ओपन करताय महाआरोग्यभरती.com, तर या पहिल्याच पेजवर जे आहे तुम्हाला इथं तुमचा क्लिक हिअर टू डाउनलोड युअर ॲडमिट कार्ड. तर क्लिक हिअर टू डाउनलोड युअर ॲडमिट कार्ड यांनी म्हटलंय. सरळ क्लिक करायचं. एंटर युजर आय डी, एंटर पासवर्ड, एंटर सिक्युरिटी कोड. युजर आय डी म्हणजे तो तुम्ही टाकला होता जेव्हा फॉर्म भरला होता तो युजर आय डी टाकायचा, पासवर्ड टाकायचा, सिक्युरिटी कोड टाकायचा आणि सरळ सरळ आहे ते लॉग इन करायचं. भरपूरच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम आहे की युजर आय डीच त्यांना आठवत नाही आहे आणि पासवर्ड तर दूरचीच गोष्ट राहिली. तर त्याच्यामुळे त्यांना पण काही भिण्याचं कारण नाही आहे. कारण भरपूर विद्यार्थ्यांचे मला मेसेज आले फेसबुक पेजला आपल्या गव्हर्नमेंट मित्राला की सर भेटत नाही आहे, कसं करावं. आणि आम्ही ईमेल पर शोधला म्हणजे जीमेलमध्ये, ते पण आम्हाला भेटलं नाही आहे. तर काही घाबरण्याचं काम नाही आहे. फक्त ज्या ईमेलनी फॉर्म तुम्ही भरला होता तो ईमेल तुमच्याकडे पाहिजे. ठीक आहे ना. इथून बॅक जातो मी, ते बॅक जाता नाही येत आहे म्हणून मी काय करतो, ही वेबसाईट आपली परत टाकतो. ठीक आहे ना. महाआरोग्यभरती.com वर मी इथे गेलो. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू डाउनलोड युअर ॲडमिट कार्ड नका करू, कारण की तुमच्याकडे युजर आय डीच नाही आहे. क्लिक हिअर इफ यू फॉरगॉट युअर युजर आय डी. जर तुमचा युजर आय डी तुम्ही विसरला असाल तर इथं क्लिक करा. इथे ईमेल ॲड्रेस टाकायचा जो तुम्ही फॉर्म भरताना टाकला होता. तुमचा युजर आय डी तुम्हाला भेटून जाईल. दुसऱ्या नंबरवर मोबाईल नंबर. ठीक आहे, इथे क्लिक करायचं. मोबाईल नंबर टाकायचा, गेट युजर आय डी. आता तुम्हाला ईमेल ॲड्रेस जरी असला तरी तुमचा जो आहे तो युजर आय डी तुम्हाला भेटू शकते आणि ईमेल ॲड्रेस जरी असला तरी तुम्हाला जे आहे ते मिळू शकते तुमचा युजर आय डी. आणि तेही नसेल दोन्ही पण शक्यतो असायलाच पाहिजे म्हणा, कारण की आपण विद्यार्थी एक्झाम देत आहोत म्हटल्यावर आपल्याकडे या सगळ्या गोष्टी असल्याच पाहिजे. तर आधार नंबर, डेट ऑफ बर्थ, फादर मदर नेम हे सगळं टाकायचं आहे. मग इथे गेट युजर आय डीवर क्लिक करायचं. ठीक आहे. जेव्हा तुम्ही गेट युजर आय डीवर क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला जे आहे तुमचं ते युजर आय डी मिळेल. त्या तिन्हीपैकी कोणती एक मेथड घ्या. ईमेल नसेल चालेल तर मोबाईल घ्या. मोबाईल नंबर पण नसेल तर तुमच्याकडे तर पर्सनल डिटेल घ्या. ठीक आहे ना. आणि गेट युजर आय डी क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट युजर आय डी भेटून जाईल. आता मी तुम्हाला लाईव्ह एक्झाम्पल नाही दाखवत आहेत, बट यू नो दॅट कसं करायचं. तर आता मी मग बॅक जातो. बघा इथून बॅक नाही जात तर मग काय करायचं, हे परत करायचं. हेच वेबसाईट जी आहे आरोग्य भरती डबल टाकायची. आता तुम्हाला एवढं झालं, तुमचा युजर आय डी तुम्हाला भेटला आहे. आता काय करायचं, कारण की आपला मेन उद्देश काय आहे, व्हिडिओ बघण्याचा हा मेन उद्देश आहे की तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे ते निघत नाही आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात. ओके. आणि या व्हिडिओत मला सोल्युशन द्यायला खूप आवडतं, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप आवडतं. पण तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. युजर आय डी मिळाला म्हणलं, हो सर आम्हाला युजर आय डी मिळाला. आम्हाला जशी पद्धत सांगितली त्याच्यानुसार आम्हाला युजर आय डी मिळाला. मग आता काय करायचं सर, आम्हाला तर ॲडमिट कार्ड काढायचं आहे. तर मग इथे क्लिक करा ना, क्लिक हिअर टू जनरेट युअर पासवर्ड. आता जो युजर आय डी भेटला होता भाऊ तो युजर आय डी इथे टाक, नेक्स्ट कर. इथे तुझ्या विचारण्यात येईल की कोणता नवीन पासवर्ड ठेवायचा आहे.
ठीक आहे ना. तर तो पासवर्ड टाकायचा, किंवा मग काही जणांच्या बाबतीत असं होऊ शकते, युजर आय डी इथे तुम्ही जेव्हा एंटर करता, इथे युजर आय डी, त्याच्यानंतर ते म्हणते की तुमचा जो ईमेल आहे किंवा तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावर आम्ही लिंक पाठवली आहे. तर मग ईमेल ॲड्रेसवर जायचं, तुम्हाला मेसेज दिसेल, त्याच्यावर पासवर्ड सेटसाठी काही दिलं असेल त्याच्यावर क्लिक करायचं, नवीन पासवर्ड सेट करायचा आणि मग परत हीच प्रोसेस करायची. महाआरोग्यभरती.com वर यायचं, क्लिक हिअर टू ॲडमिट कार्ड घ्यायचं, युजर आय डी पण मिळाला जो आपण फॉरवर्ड केला होता ईमेल किंवा मोबाईलद्वारे, पासवर्ड पण भेटलेला आहे जो पण आपण फॉरवर्ड केला आणि सिक्युरिटी कोड जसच्या तसा टाकला आणि लॉग इन केला, बरोबर तुम्हाला एक डॅशबोर्ड ओपन होईल आणि तिथे तुमचं जे आहे ते ॲडमिट कार्डचं सेकंड नंबरला ऑप्शन आहे आणि तिथे तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळेल. जर या व्हिडिओने तुमची हेल्प झाली असेल आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या असेल तर मित्रांनो चॅनलला खरंच सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमच्या प्रॉब्लेमचे सोल्युशन आणि नवीन नवीन माहिती यासाठी गव्हर्नमेंट मित्र चॅनल सतत तुमच्यासाठी व्हिडिओज घेऊन येत असतो. धन्यवाद मित्रांनो. जर तुम्ही टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकच्या पेजला जे आहे तुम्ही लाईक करा. तिन्ही पण लिंक तुम्हाला खाली मिळून जातील. तीनही पेजेसच्या ज्या लिंक आहेत त्या मी खाली टाकत असतो. धन्यवाद आणि येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू सो मच. बाय.